विचार करा, भर दिवसा एका शाळेचा परिसर जिथे लहान मुलं शिकतायत तिथेच एका शिक्षिकेवर हल्ला होतो आणि फक्त 32 सेकंदात तब्बल 34 वार केले जातात. होय, फक्त 32 सेकंदात 34 वार. हे एखाद्या हॉरर किंवा क्राईम सिनेमाचं दृश्य नाहीये, तर फरीदाबादमध्ये घडलेली एक अत्यंत भयंकर आणि काळजाचा थरकाप उडवणारी सत्य घटना आहे. नेमकं त्या शिक्षिकेसोबत काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. ही घटना आहे फरीदाबादच्या सिकराउना भागातील. इथे असलेल्या सरस्वती सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये 33 वर्षाच्या संध्या या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. संध्या यांचं आयुष्य अगदी मार्गी लागलेलं होतं. 10 वर्षांपूर्वी त्यांनी विकी नावाच्या तरुणासोबत प्रेम विवाह केला होता. त्यांना 9 वर्षांचा एक मुलगा आणि 7 वर्षांची एक मुलगी आहे. त्यांचा हा सुखी संसार अगदी आनंदात सुरू होता, पण या हसत्या खेळत्या कुटुंबाला कुणाची तरी काळी नजर लागली होती. ती नजर होती त्यांच्याच भागात राहणाऱ्या 21 वर्षांच्या अमितची. मागच्या 2 वर्षांपासून अमित संध्या यांच्या मागे हात धुवून लागला होता. तो सतत त्यांचा पाठलाग करायचा, त्यांना त्रास द्यायचा. जेव्हा ही गोष्ट असह्य झाली तेव्हा संध्या यांनी त्यांचे पती विकी यांना हा सगळा प्रकार सांगितला. विकीने सुरुवातीला अमितला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी प्रकरण पोलिसात गेलं. संध्या यांनी अमित विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली. पोलिसांचा ससेमिरा मागे लागताच अमितने थेट पोलिसांसमोरच संध्या यांची माफी मागितली. पण मित्रांनो, ही माफी केवळ एक दिखावा होता. अमितच्या डोक्यात काहीतरी भयंकर शिजत होतं. माफी मागूनही अमितने संध्याला त्रास देणं थांबवलं नाही. उलट पोलिसात गेल्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला होता. तक्रार मागे घेण्याच्या बहाण्याने त्याने संध्याचे पती विकी यांना गाठलं आणि त्यांना बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर संध्याला थेट जीवे मारण्याची धमकी देखील दिली. संध्याने त्याला पोलिसांची धमकी दिल्याने अमित रागाने पेटून उठलेला होता. रात्रंदिवस तो फक्त आणि फक्त बदल्याचा विचार करत होता आणि याच बदल्याच्या आगीतून त्याने तब्बल 2 महिन्याआधीच संध्याच्या हत्येचा एक भयानक कट रचला आणि तो काळा दिवस उजाडला. सोमवारची सकाळ 9:30 वेळ. शाळेत विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. तेवढ्यात चेहऱ्याला रुमाल बांधलेला एक तरुण शाळेच्या गेटवर येतो. तो शाळेतील एका कर्मचाऱ्याला सांगतो की मी संध्याचा नवरा आहे, तिला सांगा माझं महत्त्वाचं काम आहे. काहीही न समजल्याने कर्मचारी संध्या यांना फोन करून गेटवर बोलावतो. संध्या जशा गेटवर येतात तसा दबा धरून बसलेला अमित त्यांच्यावर तुटून पडतो. शाळेच्या CCTV मध्ये हा सगळा थरार कैद झालाय. एक व्यक्ती चेहऱ्याला कपडा बांधून येतो आणि खिशातून चाकू काढून संध्या यांच्यावर सपासप वार करायला सुरुवात करतो. या हल्ल्याच्या वेळी संध्या यांचा आक्रोश ऐकून शाळेचे प्रशासक तेजपाल शर्मा त्यांना वाचवण्यासाठी तिथे धावून येतात. पण रक्ताची तहान लागलेला अमित त्यांच्यावरही चाकूने हल्ला करतो आणि तिथून फरार होतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संध्या यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात येतं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि 2 निष्पाप मुलांच्या डोक्यावरचं आईचं छत्र एका क्षणात हरपलं. एका तरुणाच्या एकतर्फी वेडाने बदल्याच्या भावनेने एका हसत्या खेळत्या कुटुंबाला मात्र विध्वस्त केलंय.